गुन्हा दाखल। गडहिंग्लज बोगस मतदान करणाऱ्याला रोखला। निवडणूक आयोगाकडून या सगळ्या संदर्भात खुलासा। समरजित घाडगे हसन मुश्रीफांची मन जुळली। समरजित घाडगेंकडून फडणवीसांचं विशेष कौतुक। या महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता बातम्या अर्थातच विस्ताराने आपण पाहणार आहोत। सुरुवातीला बातमी अर्थातच मालेगावची आहे। खरं तर नगर परिषद निवडणुकांचा निकाल हा उद्या लागणार होता, पण अचानकपणे नगर परिषद निवडणुकांच्या निकालाची तारीख ही बदलण्यात आलेली आहे। उद्या लागणारा निकाल हा थेट आता 21 डिसेंबरला गेलेला आहे आणि नेमक्या याच निर्णयानंतर मात्र नागपूर खंडपीठानं या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला आणि या निर्णयानंतर याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे। उमेदवारांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी मालेगावचे विशाल मोरे यांनी। ज्या प्रचाराच्या ज्या तोफा आहे या काल थंडावल्या होत्या आणि आज मतदान ही प्रत्येक मतदान केंद्रावर होत आहे। नाशिक जिल्ह्यातील जवळपास 11 ठिकाणी या मतदान होत आहे। मात्र जी उद्या मतमोजणी होणार होती ती आता 21 तारखेला घेण्यात काही काही जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी नाराजगी व्यक्त केली आहे। आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील सटाणा या तालुक्यात आणि सटाणा जी नगर परिषद आहे तिथले काही उमेदवार आज आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, तुमचं नाव काय आणि कोणत्या याच्यातून तुम्ही लढत आहात आणि 21 तारखेला निकाल काय सांगाल? मी मनोज अण्णा सोनोने प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी करीत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी करतोय। हा जो निकाल आता धक्कादायक दिलाय आम्हाला, कारण हा आम्हाला आमच्यावर अन्यायकारक लादलेला आहे। आम्हाला जनतेसाठी अपेक्षित नव्हता, कारण हा कुठंतरी एक मॅनेज करण्यासाठी ते दिवस मिळाले आणि कुठंतरी शासनाने जे भारतीय जनता पक्षाचे आहेत उमेदवार यांच्यासाठी तो पिरियड काढून आणि ते कुठंतरी मॅनेज करून आपल्याला कुठं भरघोस यश मिळालंय असं दाखवण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न आहे। तरी आम्ही ह्या गोष्टीचा आम्हाला धक्का बसला असून आम्ही त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करीत आहे। परंतु हा निकाल कोर्टाने दिला आहे, परंतु कोर्टाने जरी दिलेला असेल नागपूर खंड विद्यापीठाने, तरी हा निकाल आम्हाला मान्य नाही। परंतु आता शासनाचा निकाल कोर्टाचा निकाल असल्यामुळे आता उत्कंठा आम्हाला 21 पर्यंत नेली आहे आणि जनतेची उत्कंठा 21 पर्यंत नेली आहे। परंतु ही अत्यंत आम्हाला खेददायक बाब वाटत असून आम्ही याचा आम्हाला कुठंतरी स्वतःच्या मनाला एक दुःख पोचलं आहे, एवढं आम्ही जनतेला सांगू शकतो। ताई, आपण थेट नगर अध्यक्ष पदासाठी लढत आहात आणि उद्याची उत्कंठा 21 तारखेला गेली, काय सांगा? हो, नक्कीच। आज जे मतदान दिसतंय आपल्याला त्याच्यात लोकांचा, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि याच उरावर लोक आमच्यावर जी टीका म्हणजे इनडायरेक्टली टीका झाली आमच्यावर, ती म्हणजे निकाल लांबवून, म्हणजे एकंदरीत त्यांना समजलंय की परिवर्तन अटळ होतं आणि ते झालेलं आहे, कारण जनतेने एवढा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्याच धक्क्याने त्यांनी आमच्यावर जो हा निकालाची जी तारीख लांबवली आहे ती त्यांच्या पायाखालची जमीन आता हल्ली आहे, म्हणून त्यांनी आमचा हा निकाल नेऊन ठेवलाय। तरीही मायबाप जनतेने दिलेलं प्रेम, त्यांचा प्रतिसाद हा नक्कीच कौतुकास्पद आहे आणि येणाऱ्या काळात आमचा विश्वास आहे की 21 तारखेला जरी असेल निकालाची तारीख, पण आम्ही त्याची वाट बघणार आहोत, कारण लोकांनी आम्हाला जो प्रतिसाद दिलाय त्यात आम्ही समाधानी आणि निश्चिंत आहोत। बघू येणाऱ्या काळात काय होतंय। लोकांचा मधल्यामध्ये जो कारभार चालू आहे तो नक्कीच त्यांना एक भीतीदायक, धक्कादायक घटना त्यांच्यासाठी घडलेली आहे, म्हणून येणाऱ्या काळात निकाल हा नक्कीच आपल्याकडनं लागलेला आहे आणि सटाणा यशवंत नगरीत नक्कीच परिवर्तन घडून येणार आहे ही मी ग्वाही देते। 21 तारखेच्या सुनावणीच्या याच्यावर काही नाराजगी दाखवली? हो, नक्कीच, कारण जी दिशाभूल करण्यात आली, 2 तारखेला मतदान आहे आणि 3 तारखेला निकाल आहे, तर एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचा नक्कीच सुगावा लागला असून की त्यांची सेटिंग करण्यासाठी हा वेळ घेतलेला आहे। पण निश्चितच यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही आणि सेटिंग पण केली जाणार नाही ही मी एक शासनाकडे विनंती करते आणि त्यांच्या घेतलेल्या निर्णयाला याचा मी मान ठेवते, एवढंच सांगते। एकंदरीत आपण बघितलं असेल की कुठेतरी उद्याची जी निकालाची उत्कंठा होती ती आता 21 तारखेला गेल्यामुळे उमेदवारांमध्ये कुठेतरी नाराजगी पसरली आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, सटाणा।
मालेगाव नंतर आता येऊया सिंधुदुर्गामध्ये. सिंधुदुर्गात सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे. पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेकडून भाजपवर होताना दिसतोय आणि नेमक्या याच मुद्द्यावर काही अंशी वाकयुद्ध सुद्धा रंगलेलं होतं. बाचाबाची सुद्धा झालेली होती. त्यामुळे सिंधुदुर्गात काहीसं वातावरण तापलेलं होतं. पण पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं प्रकरण निवळलंय. कोकणातला हा राजकीय शिमगा आपण या क्षणी पाहतोय. निवडणुकांमुळे कोकणात सध्या वातावरण तापण्यास सुरुवात झालीय. सावंतवाडी मतदारसंघात बूथवरच भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला गेला आणि त्यानंतर मात्र भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. तर तिथं रायगडमध्ये सुद्धा नेमकी असाच प्रकार निर्माण झालेला होता. तिथं देखील राडा झालेला होता, बाचाबाची झालेली होती. निवडणुकांचा हा पहिला दिवस, पण पहिलाच दिवस तापताना पाहायला मिळतोय. याच मुद्द्यावर लोकप्रतिनिधींनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. उदय सामंत काय म्हणतायत, स्नेहल जगताप काय म्हणतायत, पाहूया आपण. त्यांचं असं म्हणणं आहे की माझी गाडी फोडली आणि मला मारहाण करण्यात आली, पिस्तूलचा धाक दाखवण्यात आला. खरं तर ही युतीच्या दृष्टीनं, महायुतीच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या ठिकाणी युती आणि महायुती झालेली नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत करावी अशा पद्धतीच्या तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या. परंतु महाडमधलं राजकारण गेले 1 वर्ष जे चालू आहे त्याच्यामध्ये वेळीच लक्ष घालणं गरजेचं होतं. आमचे मंत्री महोदय, आमचे सहकारी भरत गोगावले यांची भूमिका समजून घेणं गरजेचं होतं. भरत गोगावलेंच्या बाबतीमध्ये निवडणुकीला जे जे काही घडलं ते सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं होतं. लोकसभेच्या निवडणुकीला प्रामाणिकपणानं शिवसेनेनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जीव ओतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं हे देखील समजून घेणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतोय, जी हाणामारी झालेली आहे त्याची भरत गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरत गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकास गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे. पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेते मंडळींनी थांबवल्या असत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं. त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे. पण नाहक विकास गोगावले आणि भरत गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. विकास गोगावलेंचं असं म्हणणं देखील आहे की त्याच्यावर पिस्तूल रोखण्यात आलं, त्याचबरोबर ज्या फॉर्च्युनर आणि ज्या गाड्या आल्या डॉक्टरशिपच्या माध्यमातून माझ्यावर मारायला आल्या असं देखील विकास गोगावलेंचं म्हणणं आहे. विकास गोगावलेंचं म्हणजे भरत गोगावलेंचे चिरंजीव. माझं तेच मत आहे. विकास गोगावलेंना त्यांचे वडील मंत्री आहे त्याचं पूर्ण भान आहे. परंतु काही लोकांना रायगडमध्ये सत्तेच्या नावाखाली भरत गोगावले आणि विकास गोगावलेंना त्रास द्यायचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत. जर फॉर्च्युनरमधनं हॉकी स्टिक आल्या असतील, विकास गोगावलेंवर पिस्तूल रोखण्यात आलं असेल तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण याच्या पुढे जाऊन महाडमध्ये हे असं आपण चालू ठेवणार आहोत का हे महायुतीच्या नेत्याने देखील समजून घेतलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि याच्यामध्ये मला बोलण्याचा अधिकार एवढ्यासाठीच आहे की हे होऊ नये, हे घडू नये. त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो म्हणून अनेक वेळा मी पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये मला यश आलं नाही. आता तरी पुढे जाऊन
नेते मंडळींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून निपक्षपातीपणे याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि भरत शेठ गोगावलेंची बाजू देखील ऐकून घेणं गरजेचं आहे आणि विकास शेठची बाजू देखील ऐकून घेणं गरजेचं आहे. काय घडलं या ठिकाणी? आज नगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे. आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार महाडमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतो आहे. कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. इथे बाजूलाच जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हा निंदनीय प्रकार आहे. कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे. स्वतःला इतकं महत्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही. पण आजचा लोकशाहीचा महत्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये हा अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही भोळी पडू नका. या सगळ्या गोष्टी ते करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे. आगामी महाड नगरपालिका निवडणूक ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणाने आम्ही जिंकू, पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप, त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणाने आहेत हे आवर्जून मी या निमित्ताने सांगते. राज्यात सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या सुरू आहेत आणि त्याच दरम्यान लोणावळा प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद झालेला आहे, बाचाबाची झालेली आहे. काही काळ तणाव निर्माण झालेला होता या बाचाबाचीमुळे, पण पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानंतर हा तणाव निवळलाय. तर लोणावळ्यात बाचाबाची होत असताना तिथे वर्ध्यात मात्र वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय. वर्ध्यामध्ये निवडणुकीला गेलेल्या मतदाराला बोटाला शाईच लावलेली नाहीये. कर्मचारी हा गुंगीत असल्याचा या ठिकाणी मतदार राजा आरोप करतोय. हा उत्सव आहे, याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. आम्ही सुद्धा झालोय आणि आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगतो तुम्ही सुद्धा व्हा. सायंकाळपर्यंत मतदान आहे. सगळ्या उमेदवारांनी कोणत्याही पक्षाचे असो जय्यत तयारी केली, आपापल्या परीने सगळ्यांनी मेहनत घेतली आहे आणि सगळे लोकसेवक होण्यासाठी उतावळे आहेत. सगळे तुमची जनसेवा करण्यासाठी इच्छुक आहेत. त्या इच्छुकांना आपला कौल देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हा आपला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि संविधानाच्या या उत्सवात सामील होऊन संविधानाला आपण मानतो हे दर्शवण्याची गरज आहे आणि जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदानात सहभाग नोंदवावा. लोकशाही काही काळ तणाव निर्माण झालेला होता लोणावळ्यामध्ये, तेव्हाची ही दृश्य. नाहीये. व्यक्तीच्या बोटाला शाई लावली नाही, तो कर्मचारी गुंगीत होता असा आरोप मतदार राजाकडून केला जातोय. पुन्हा त्यांना या ठिकाणी मतदान करण्याकरता बोलवण्यात आलं, मतदान केंद्रावर बोलवलं आणि बोटाला शाई लावून पुन्हा घरी पाठवलंय. ऐकूया आपण काय नेमका घडलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला शाई लावण्यात आली. हा प्रकार कसा घडला सांगा. मी आतमध्ये ग्राउंडमध्ये लोकांना सांगत होतो की तिथे जे बसणारे कर्मचारी अधिकारी आहे ते आपल्या गोष्टीत व्यस्त
आहे आणि लोक मग चिल्लावायला लागले की बाबा असं कसं तुला सोडलं. तर त्यामुळे मी पोलीसवाले आले तेवढ्यात आणि त्यांनी मला नेलं आतमध्ये आणि शाई लावून आणली. काय चर्चा झाली त्या दरम्यान तुम्ही तिथे असा पोलिसांनी आणि प्रिसिडिंग ऑफिसर चर्चा काहीच नाही झाली. फक्त त्यांनी विचारलं की तुझं आयडेंटिटी कार्ड दाखव, प्रूफ दाखव आणि ते म्हणाले की बा याचं वोटिंग झालं का हे बघा पहिले. तर त्यांनी म्हटलं का हो 15 मिनटं अर्धा घंटा झाला आहे त्यांचा वोटिंग होऊन, पण कोणत्या याच्यावरती केलं हे नाही सांगू शकत म्हणजे ते. मतदान केंद्र कुठलं आणि रूम नंबर 1 केसरीमल कन्या शाळा. मग त्यांनी बघितलं का आणि हो बघितल्याच्या नंतर पोलीसवाले म्हणे पहिले याला शाई लावा म्हणे. काय तुमचं यावरती म्हणणं राहील? माझं एकच म्हणणं आहे की बाबा मी जाऊन दुसऱ्यांदा डुप्लिकेट वोटिंग करू शकत होतो जबरदस्ती, पण त्यांना करू देणं होतं बस. पोलिसांवर कसं म्हणजे त्यांची सतर्कतामुळे तुम्हाला हो शाई लावण्यात आली. काय सांगा परत. पोलिसांच्या सतर्क त्यांनी मला नेलं आतमध्ये आणि त्यांनी विचारलं की वोटिंग झालं आहे यांचं, तर यांना शाई का बरं नाही लावली. मी ग्राउंडमध्ये असताना तिथे गर्दी होती. मी लोकांना सांगत होतो काय असा असा कारभार चालू आहे तिथे आतमध्ये रूम नंबर 1मध्ये. तर मग त्यांनी पोलिसांनी मला आतमध्ये नेलं आणि शाई लावून दिली बस, बाकी काही. तर मालवणमध्ये पैसे वाटप केल्याचं प्रकरण आणि या मुद्द्यावर निलेश राणे यांनी संताप व्यक्त केलाय. पोलिसांवर निश्चितच दबाव आहे आणि त्यातूनच ही सगळी कारवाई केली जाते असं निलेश राणे म्हणतायत. सर्वात प्रथम तर मी नाही पकडली, पोलिसांनी पकडली आणि पोलिसांनी पकडल्यानंतर साधारण 12-12:15 वाजता ही गाडी पकडली गेली, नाकाबंदीमध्ये पकडली गेली. ही गाडी देवगडची आहे. देवगडच्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षाची आहे. त्याचं नाव मला वाटतं महेश नारकर. त्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या गाडीसहित त्या पैशासहित पोलीस स्टेशनमध्ये आले. 12-12:15ची ती वेळ होती. मला जेव्हा कळलं मी 1:15 पोलीस स्टेशनमध्ये पोचलो. तोपर्यंत कसली FIR झालेली नव्हती, कसलीही कारवाई झालेली नव्हती. त्याला तिथून बाहेर काढायच्या ते लोक सेटिंगमध्ये दिसत होते. दुसरा एक भारतीय जनता पक्षाचा जो पदाधिकारी आहे, जो सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्ष उपाध्यक्ष आहे, त्याचं नाव बाबा परब, तो तिकडे त्याला सोडवायला आला होता. अच्छा, जर बाबा परबची गाडी तुम्ही बघितली, काल तुमच्या कॅमेरामध्ये पण ते आलं असेल काही लोकांच्या, की त्याच्या गाडीला नंबर प्लेट नव्हता, ना पुढे ना मागे. त्याच्या गाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचं साहित्य होतं. मग ते स्कार्फ असतील. अच्छा, त्याच्यामध्ये अजून एक दारू. वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे. बातमी संगमनेरची. संगमनेरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या मैथिली तांबे आणि अर्थातच आमदार सत्यजित तांबे या तांबे दाम्पत्यानं एकत्रितपणे येत या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. मतदान केल्यानंतर विक्ट्रीची साईन देणाऱ्या मैथिली तांबे विना मतदान प्रक्रिया ही पार पडतीये. लोकशाहीचा हा उत्सव आहे अशी भावना तांबे दाम्पत्यानं या ठिकाणी वर्तवलेली आहे. तर दृश्यात दिसत असलेले आमदार सत्यजित तांबे आपण या क्षणी पाहतोय. नंतर आता मात्र संगमनेर इथला मतदार राजा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकतो हे पाहणं महत्वाचं असेल.
मीडिया त्याचसाठी थांबलोय दादा 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 तर ही दृश्य आपण पाहतोय संगमनेरची। या ठिकाणी सत्यजित तांबे मतदानाकरता पोहोचलेले होते। पहिल्या सकाळी सत्यजित तांबे यांनी मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। लोकशाहीमधले अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे। म्हणजे ही सगळी कोणता पक्ष असतो, लोकशाही ते काही व्यक्तिगत द्वेषाचं काही कारण नाही। ही जी प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे, निकोप असली पाहिजे, निर्दोष असली पाहिजे। साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही असा जो निवडणूक आयोग आहे, त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं। आणि माझं मत वेगळं आहे। कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो, असं माझं स्पष्टपणे मत आहे। नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, उच्च IAS ऑफिसर आहेत, सिनियर आहेत, त्यांनी आयुष्यभर निवडणुका हाताळलेले आहेत। त्यांना सगळे त्याच्यातले फायदे तोटे कशा पद्धतीने असतात, कोणते दोष असतात, कोणते गुण असतात, सगळं माहिती आहे। असं असताना होत कसं शकतं त्याला कारण कुणीतरी मंत्रालयाचा पीए ना कार्यक्रम बनवला आणि यांनी तो लावून टाकला, कारण यांना ते बंधन होतं। हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे। निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे, हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे, अत्यंत खरा आहे तो। मुख्यमंत्र्यांनी पण नाराजी व्यक्त केली आयोगाच्या मुख्यमंत्री शेवटी असं आहे की स्वतःवरचं बालट जाण्याकरता ते काळजी घेत आहेत, बाकी याच्यापेक्षा काही नाहीये। याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे। अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार याद्यांमध्ये दाखवले असताना सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो। मग हे कशामुळे करतोय तो, हे का दोष दूर होत नाही याच्यातले, हे सगळं काही आहे। याच्यात शासकीय हस्तक्षेप जो आहे, सत्तेचा हस्तक्षेप, शासकीय म्हणत नाही, सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे 100% कारणीभूत आहे। उद्या झाली तर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवरती। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, उद्या झाली पाहिजे की 21 उद्या झाली पाहिजे या मताचा मी एवढ्या करता आहे की 21 दिवस म्हणल्यावर एकतर यावा ईव्हीएमच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे, आम्हाला आहे। हे काही करू शकतात। कालच त्याला जो गोंधळ घातला गेला, ईव्हीएम बदल करण्यात आले, म्हणजे एक ईव्हीएम दाखवले नंतर दुसऱ्या ईव्हीएम ठेवण्यात आले। हे लोकांनी ओळखलं, तिथे लोक साधी माणसं आहेत, प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं तिथं त्यांनी ते भांडण केलं। हे जे दिसतंय ना, त्याच्यामुळे पुन्हा 20 दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आम्हाला काळजी वाटते। तर या सगळ्या मुद्द्यावर आता निवडणुकी दरम्यान जो काही पैशांचा गैरवापर सुरू आहे तो अत्यंत हानिकारक आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित करत ट्विट केलेला आहे। इतकंच नाही तर हा सगळा प्रकार मोदींच्या कानावर घालायला हवा असं देखील सुप्रिया सुळे म्हणतायत। पाहूया आपण ट्विटमध्ये नेमकं काय काय म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि पारदर्शक कारभाराच्या नावानं त्यांनी मतं मागितली। महाराष्ट्र सरकारकडून पंतप्रधान मोदी यांची फसवणूक सुरू आहे असं ट्विट सुप्रिया सुळे करतायत। आता येऊया बीडमध्ये, तर तिथं गेवराईच्या या राड्यानंतर बीडमध्ये आता बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तगडा बंदोबस्त बीड गेवराई परिसरात ठेवण्यात आलेला आहे।
पवार पंडित गटात झालेल्या या वादानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यानंतर या बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. आणि देखील या सगळ्या घटनास्थळाची पाहणी केली आणि कुठेही शांततेचा भंग करू नये असं नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. या आवाहनानंतर पोलीस अधीक्षकांनी काय म्हटलंय ऐकूया आपण. काहीसा गोंधळ उडालेला होता गेवराईमध्ये. पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पवार पंडित गटात खरं तर वादावादी झाल्यानंतर या ठिकाणी राजकीय वातावरण तापलेलं होतं. राज्यामध्ये नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि त्यात अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं मग ते बीड असू दे किंवा इतर ठिकाण, याही ठिकाणी अगदी मालवण सिंधुदुर्ग या परिसरातही खटके उडताना दिसत आहेत. बीडमध्ये पवार पंडित गटात वादावादी झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तिथं वेळीच धाव घेतली आणि अधिक नजर आपली कायम असेलच. तोवर वळूया पुढल्या बातमीकडे. तिथं निलेश राणे यांनी देखील मालवणमध्ये पैसे वाटप केल्याचं जे प्रकरण आहे या सगळ्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. पाहूया आपण. सर्वात प्रथम तर मी नाही पकडली, पोलिसांनी पकडली आणि पोलिसांनी पकडल्यानंतर साधारण 12-12:15 वाजता ही गाडी पकडली गेली, नाकाबंदीमध्ये पकडली गेली. ही गाडी देवगडची आहे. देवगडच्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षाची आहे. त्याचं नाव मला वाटतं महेश नारकर. त्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या गाडीसहित त्या पैशासहित पोलीस स्टेशनमध्ये आले. 12-12:15ची ती वेळ होती. मला जेव्हा कळलं मी 1:15ला पोलीस स्टेशनमध्ये पोचलो. तोपर्यंत कसली FIR झालेली नव्हती, कसलीही कारवाई झालेली नव्हती. त्याला तिथून बाहेर काढायच्या ते लोक सेटिंगमध्ये दिसत होते. दुसरा एक भारतीय जनता पक्षाचा जो पदाधिकारी आहे, जो सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्ष उपाध्यक्ष आहे, त्याचं नाव बाबा परब, तो तिकडे त्याला सोडवायला आला होता. अच्छा, जर बाबा परबची गाडी तुम्ही बघितली, काल तुमच्या कॅमेरामध्ये पण ते आलं असेल काही लोकांच्या, की त्याच्या गाडीला नंबर प्लेट नव्हता, ना पुढे ना मागे. त्याच्या गाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचं साहित्य होतं. मग ते स्कार्फ असतील. अच्छा, त्याच्यामध्ये अजून एक दारूच्या बाटलीचा बॉक्स पण होता. एनव्हलप सापडले गेले, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पैसे टाकतो आणि वाटप करतो, ते एनव्हलप एवढा ढीगभर पोलिसांना मिळाला. मी आल्यानंतर निवडणूक आयोगाची लोक आली. यानंतर बातमी लांजा नगरपंचायतीची आहे. लांजा नगरपंचायतीमध्ये 49.11% मतदान पार पडलेलं आहे. तर राजन साळवी यांच्या कुटुंबियांनी देखील मतदानाचा हक्क हा बजावलाय. राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा हा उत्साह, लोकशाहीच्या या उत्सवात सारेच जण सहभागी झाल्याची ही दृश्य राजन साळवी यांच्या कुटुंबियांनी देखील मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ही दृश्य आपण पाहतोय.
तिथं या सगळ्या प्रकरणी आता निकाल पुढे ढकलल्यानंतर काहीसा नाराजीचा सूर लोकप्रतिनिधींकडून देखील आळवल्याचं पाहायला मिळतंय. नागपूर खंडपीठाच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या या सगळ्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया. आयोगावर ते सडकून टीका करतायत. निवडणूक आयोगानं केलेलं हे नियोजन अत्यंत चुकीचं असल्याचं ओमराजेंचं म्हणणं आहे. एखादी ग्रामीण भागातली महिला निवडणूक आयोगापेक्षा स्वयंपाकाचं नियोजन हे उत्तम करते अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकरांनी दिली आहे. दादा, निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा कार्यक्रम चेंज केलाय. जो निकाल आहे तो 21 डिसेंबरला होणार आहे. मला वाटतं ही निवडणूक आयोग आहे का ज्याला नियोजनाचा काय भाग नाही असा अडवणूक आयोग आहे अशी म्हणायची वेळ आता निवडणूक आयोगाच्या बाबतीत आली. एखादी ग्रामीण भागातली स्त्री स्वयंपाक करायला घेतल्यानंतर सगळं सामान घेऊन बसते, पण ह्यांचा काय कुणातच कशात मेळ दिसत नाही. निवडणुका जाहीर करायच्या, मनात आलं की स्थगित करायच्या, पुन्हा मतमोजणी जाहीर करायची, परत मतमोजणी कोण कोर्टात गेले की कोर्टानं पुन्हा पुढे ढकलायचे. अक्षरशः निवडणुकीचा पट्ट्या बोळ या निवडणूक आयोगानं लावलाय. मला वाटतंय तिथं बसणारी लोक खरंच ही निवडणूक घेण्यासाठी सक्षम आहेत का नाहीत इतकं प्रश्नचिन्ह उभा राहावं अशी विदारक परिस्थिती सध्या या निवडणूक आयोगाची झाली आहे आणि लोकशाहीसाठी हे दुर्दैवी आहे. काय परिणाम काय विचार करा ना, आता एखादा उमेदवार त्यानं बिचाऱ्यानं निवडणुकीची तारीख पहिल्यांदा 2 जाहीर झाली, त्या दृष्टीनं त्यानं प्रचाराचं नियोजन केलेलं असतंय, त्याला खर्चाच्या मर्यादा असतात, तेवढा तो फिरलेला असतो आणि मग परत तुम्ही अचानकच ती निवडणुकीची तारीख पुढे ढकलायची. मला वाटतंय हे योग्य नाही. काय नगरपालिकामध्ये आता काल निलंग्यासारख्या नगरपालिकामध्ये तर आता आज मतदान होतं, काल 5 वाजता सांगितलं की आता तुमची निवडणूक स्थगित झाली आणि 20 तारखेला होणार आहे. किती दुर्दैवी आहे. मला वाटतंय अक्षरशः निवडणुकीला उभा राहणाऱ्या माणसाला नेमकं कसं सामोरं जावं निवडणुकीला आणि कशी निवडणूक लढवावी अशी विदारक परिस्थिती तयार झाली आहे ह्या निवडणूक आयोगाच्या धरसोड धोरणामुळं, चुकीच्या नियोजनामुळं. आणि मला वाटतंय सक्षम लोक तिथं बसवावीत जेणेकरून लोकशाही मार्गानं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडल्या पाहिजेत, पण तसं होताना दिसत नाही. तर ज्या निकालानंतर या सगळ्या प्रतिक्रिया उमटतायत त्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नेमकं असं काय काय घडलं, कसा युक्तिवाद झाला, कोर्टानं नेमकं हा निकाल देत असताना काय म्हटलंय समजून घेऊया आपण. उद्या कोणतीही मतमोजणी होणार नाही. 3 डिसेंबरला खरं तर निकाल लागणार होता, जो अर्थात आता लांबणीवर गेलाय. तो लांबणीवर जाऊन थेट महिना अखेरीस म्हणजेच 21 डिसेंबरला गेलाय. उद्या एक्झिट पोल जाहीर करायला मात्र मनाई असेल, कारण सगळ्यात महत्वाचं 22 नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. त्यामुळे उद्या एक्झिट पोल जाहीर करता येणार नाही. 20 तारखेच्या मतदानानंतरच एक्झिट पोल जाहीर करण्याची मुभा असेल. 20 तारखेच्या मतदानानंतर एक्झिट पोल संध्याकाळी जाहीर केला जाईल आणि थेट 21 डिसेंबरला म्हणजेच दुसऱ्या दिवशी निकाल लागणार आहे. तर संपूर्ण वर्धात लक्ष लागून राहिलेल्या या ठिकाणी नगरपंचायतीत देखील निवडणुकीचा हक्क बजावण्यात आला. आमदार सुमित वानकडे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सपत्नीक ते मतदान करण्याकरता पोहोचलेले होते. परिवारासह मतदानाला हो, आज आर्वी नगर परिषदेची निवडणूक आहे. मोठ्या प्रमाणात
सर्व आर्वीकर नागरिक या मतदानामध्ये सहभागी होत आहेत. मला असं वाटतं की हे आर्वीकर आपल्या शहरावर किती प्रेम करतात आणि आपल्या शहराचा विकासासाठी ते किती जागरूक आहेत हे सांगत आहे. माझं मतदारांना आव्हान आहे की सर्वांनी या शहराच्या विकासासाठी मत करावं. हे शहर आपलं आहे, या शहराने आपल्याला वाढवलं आहे. हे शहर आपल्याला अजून सुंदर, स्वच्छ आणि एक आपली आगळीवेगळी ओळख निर्माण होईल असं करायचं आहे. आपण सर्वांनी या शहराच्या विकासासाठी मतदान करावं. वर्ध्याची या ठिकाणी आर्वीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावल्यानंतर लोकशाहीच्या या उत्सवासंदर्भात आता मात्र प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. वर्ध्यात या ठिकाणी सुमित वानकडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लागणार असल्याचं सांगताच सत्ताधारी आणि विरोधकांनी या सगळ्या मुद्द्यावर निर्णयावर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. पाहूया आपण. आणि विरोधकांनी यावर नाराजीचा सूर आळवलेला आहे. होता तो निकाल थेट 21 डिसेंबरला म्हणजेच सगळ्या निवडणुका या पार पडल्यानंतर लागेल असं म्हणत यावर निर्णय दिलेला आहे. आणि नेमक्या हाच मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांकडून उपस्थित करत कोर्टाच्या या निर्णयावर ताशेरे ओढले जात आहेत. एकीकडे सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीतला पैशाचा गैरवापर हानिकारक असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. हा सगळा खेळ खंडोबा सुरू आहे अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटली आहे. तर या सगळ्या महत्वाच्या घडामोडीनंतर आता एक नजर टाकूया टॉप हेडलाईन्सवर. पहिली हेडलाईन्स अर्थातच नगर परिषद निवडणुकांचा निकाल हा लांबणीवर गेलेला आहे. जो निकाल उद्या लागणार होता तो निकाल आता थेट 21 डिसेंबरला लागेल. अर्थातच नागपूर खंडपीठाच्या या निकालावर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी देखील ताशेरे ओढलेले आहेत. या निकालावर, या निर्णयावर नाराजीचा सूर उमटताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर तिथं निवडणुकीत पैशांचा जो काही गैरव्यवहार सुरू आहे, जो गैरवापर सुरू आहे तो अतिशय संतापजनक आहे असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या सगळ्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे. चौथी महत्वाची हेडलाईन, नगर परिषद निवडणुकांच्या या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये बहुतांश ठिकाणी कुठंतरी राडा देखील झालेला आहे, कुठं वादावाद झालेले आहेत, बाचाबाचीचे प्रकार देखील घडलेले आहेत, तर कुठं ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना देखील घडताना दिसत आहेत. तिथं मात्र या सगळ्या मुद्द्यावर महायुतीच निकालानंतर नंबर 1 वर असेल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त केला जातोय. भाजप नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरत या सगळ्या मुद्द्यावर पुनरुच्चार केलेला आहे. तर बातमी संतोष बांगर यांच्या संदर्भातली सुद्धा आहे. संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयते संदर्भात मात्र कुठेतरी भंग केला जातोय ही बातमी समोर येते. मोबाईल घेऊन बांगर थेट मतदान केंद्रात शिरलेले आहेत.
तर तिथे एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशाच्या बॅगा आणल्या असा वैभव नाईक यांनी आरोप केलेला आहे. वैभव नाईकांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या मुद्द्यावर आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबा परबांविरोधात गुन्हा देखील दाखल झालाय आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची हेडलाईन म्हणजे रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागानं धाड टाकलेली आहे. 30हून अधिक ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे. गेवराईतली या ठिकाणी राडा झाल्यानंतर बीडमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. नवनीत कौवत स्वतः घटनास्थळी दाखल झाले असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. बंदोबस्त कशा पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे याचा आढावा देखील घेतला जातोय बीड गेवराई परिसरात. तर नागपूर खंडपीठानं जो काही निकाल दिलेला आहे की उद्या मात्र निवडणुकांचा निकाल लागणार नाही, तो 21 डिसेंबरला लागेल. यावर हसन मुश्रीफ काय म्हणतात पाहूया आपण. साहेब, खरं तर नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा निकाल उद्या होणार होता, मात्र अचानकपणे हा निर्णय बदललेला आहे. 21 तारखेला आता निकाल 20 तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी. नाही, खरं आहे. काही नगरपालिकेच्या निवडणुका या 20 तारखेला गेलेल्या होत्या आणि काही नगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती की बाकीचा जो निकाल लागणार आहे त्याचा परिणाम आपल्या या निकालावर होऊ नये. त्यामुळं उच्च न्यायालयाने आज सगळ्याबरोबर निवडणुकीचा निकाल लावा, म्हणजे 21 तारखेला लावा असा निर्णय घेतलेला आहे. नाही, पण एकूणच ज्या पद्धतीने या निवडणुकांच्या बाबतीत निवडणूक आयोगाकडनं काही गोष्टी घडलेल्या आहेत, काही 2 दिवस अगोदर निवडणुका काही स्थगित झाल्या, सगळ्यांनीच नाराजी व्यक्त केली. कसं बघतोय? मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काल प्रचंड नाराजी आपली व्यक्त केलेली होती की कोर्टाचा चुकीचा निर्णय निवडणूक आयोगाने लावला. आणि हे खरं आहे की 1-2 दिवस ती एवढे उमेदवार मेहनत करतायत, कष्ट करतायत, मला वाटते तन मन धन सगळं सर्वस्वपणा लावतायत आणि 2 दिवस आधी निवडणूक थांबणं हे त्यांच्या दृष्टीनं फार अन्यायकारक होतं. आणि ती स्पेसिफिक निवडणुकीला कोर्टाने निर्णय दिला असता तर ती थांबली असते काही वाटलं नसतं. आणि त्यामुळे मग सगळीच हा निवडणुकीचा निकाली पुढे गेला. पण जयंत पाटलांनी आता याच्यावरती शंका उपस्थित केली, कारण इतका विलंब लागला तर शंकेला वाव मिळेल आणि ईव्हीएम सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सुद्धा मोठी असेल. तर यापूर्वी अनेक वेळेला लोकसभा आणि विधानसभेमध्ये 20-20 दिवस गेलेले आहेत आणि त्यावेळेला आम्ही देशात पर्यटन करून आलेलो आहे. त्यामुळे आता अनेक उमेदवार श्रम प्रयास करायला जातील आणि प्रशासन आपली काळजी घेईल. म्हणजे आता निकाल झालेला आता काय त्याच्यावर बोलण्याचा अर्थ नाही. इतके आपण नगरपालिका असेल तर इतर निवडणूक लढवल्यात, पण अशा प्रकारचा घोळ यापूर्वी झाला नव्हता, पहिल्यांदाच होतोय. आता निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना त्याबद्दल बोलणं काय उचित होणार नाही. तर असा घोळ कधी झालेला नाही. बातमी सोलापूरची आहे. सोलापूर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये आतापर्यंत 33.80% इतकं मतदान पार पडलेलं आहे. आता विभागवार टक्केवारी आपण पाहूया. अक्कलकोटमध्ये 37.85%, दुधनीमध्ये 50.9%, मेंदर्गीमध्ये 44.96%, बार्शीत 33.21%, मोहोळमध्ये 41.38%, अकलूजमध्ये 38.54%, कुर्डुवाडीमध्ये 24.10%, पंढरपूरमध्ये 27.75%, करमाळ्यामध्ये 39.23%, तर सांगोलामध्ये 31.61% इतकं मतदान झालेलं आहे. बाहेर पडत असल्याची ही दृश्य
कराड आणि मलकापूरमध्ये चुरशीचं मतदान हे सुरू आहे आणि यामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कराडला 36% इतकं मतदान झालेलं आहे, तर अर्थातच मलकापूरमध्ये 41% इतकं मतदान पार पडलेलं आहे. आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अभय कुमार देशमुख यांनी. कराड नगर परिषद आणि मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचं आज मतदान होत आहे आणि दोन्ही शहरांमध्ये मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेला आहे. कराड शहरामध्ये कराड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत 36%हून अधिक मतदान झालेलं आहे आणि अजूनही मतदार या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत. तसंच मलकापूर नगर परिषदेमध्ये 25,000 मतदार आहेत आणि पैकी 40% मतदान झालेलं आहे. कराडमध्ये 69,000 मतदार आहेत आणि त्यापैकी 36% मतदान झालेलं आहे. कराडमध्ये 31 नगरसेवकांसाठी ही निवडणूक होते, सोबत नगराध्यक्ष पदाची देखील निवडणूक होते. तसंच मलकापूरमध्ये सुद्धा 22 जागांसाठी निवडणूक होते आणि नगराध्यक्ष पदांसाठी आतापर्यंत दोन्ही नगर परिषदांच्या हद्दीमध्ये कोणताही वाद निर्माण झालेला नाही आणि मतदान शांततेत पार पडलेलं आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. येणाऱ्या सायंकाळी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कुठं मात्र पैशावरून वाद झालाय, कुठं राडा झालाय, तर कुठं मात्र ईव्हीएमच बंद पडले. नजर टाकूया ईव्हीएमचा खेळ खंडोबा कुठं कुठं झालाय. दर्यापूर, अकलूज, कराड, शिंदखेडा या ठिकाणी ईव्हीएम बंद पडलेलं आहे. वर्ध्याच्या आर्वीत, बदलापूर, नागपूर, आदर्श नगर, या ठिकाणी मात्र ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना. ही बातमी आपण पाहतोय. यानंतर येऊया लोणावळ्याच्या बातमीकडे. लोणावळ्यातलं बुशी डॅम जे अर्थातच पर्यटकांकरता हे फेमस आहे, पण या बुशी गावात मात्र नगर परिषदेच्या या निवडणुकीकरता दुपारपर्यंत 22.23% इतकं मतदान पार पडलेलं आहे. चौरंगी लढत या परिसरात होतीये. आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुशांत डुबरे यांनी. चौरंगी लढत. लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. मी सध्या बुशी डॅम जवळील बुशी गाव या ठिकाणी आहे. ह्या मतदान केंद्रावरती आपण पाहू शकतो हे मतदार जे आहेत त्यांनी गर्दी केलेली आहे. घराबाहेर पडून आपला जो मतदानाचा हक्क आहे तो बजावत आहे. लोणावळा नगर परिषदेमध्ये सर्वच पक्ष जे आहेत ते स्वबळावरती लढतात आहे आणि ह्या ठिकाणी एकूण 13 प्रभाग आहेत आणि त्या 13 प्रभागांपैकी 2 प्रभागांची जी मतदान आहे ते कोर्टाच्या आदेशानंतर पुढे ढकलण्यात आलेले आहे. उर्वरित जे 11 प्रभाग आहेत त्यांचं मतदान आज ह्या ठिकाणी पार पडत आहे. सर्वच उमेदवार जे आहेत ते आपलं नशीब आजमावतात आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत किंवा भाजपचे माजी राज्यमंत्री ह्या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ह्या काही दिवसांमध्ये त्यांनी जोरदार ह्या ठिकाणी प्रचार केलेला आहे. पर्यटन नगरीमध्ये कोणाची सत्ता येते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मतदान प्रक्रिया आहे 21 डिसेंबरला पार पडणार आहे आणि त्या दिवशी मतदार राजाने कोणाच्या बाजूने कौल दिलाय हेच स्पष्ट होणार आहे. सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, लोणावळा. हा आढावा घेतलेला आहे बुशी गावातला आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी. जर आपण आतापर्यंतची सगळी दृश्य पाहिली, मग ती दृश्य बीड मधली असू दे, ती दृश्य लोणावळा परिसरातली असू दे, सांगोल्यातली असू दे, सोलापूर, अकलूज, बार्शी, सटाणा या सगळ्या परिसरातली जर दृश्य पाहिली तर मोठ्या संख्येनं महिला वर्ग या ठिकाणी निवडणुकीकरता
मतदानाकरता बाहेर पडल्याची ही दृश्य आपण पाहतोय। लोकसभा असू दे किंवा विधानसभा निवडणूक, या दोनही निवडणुकांमध्ये महिला राज हा एक महत्वाचा फॅक्टर हा ठरलेला होता। लाडक्या बहिणी या गेम चेंजर ठरलेल्या होत्या। त्यामुळे याही निवडणुकीत तशा काही घडामोडी घडतात का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण मोठ्या संख्येनं महिला मतदानाकरता बाहेर पडणं आणि आपला निवडणुकीकरता अधिकार बजावणं हे अत्यंत जमेची बाजू ही मानली जाते। जो फॅक्टर खरं तर बिहारच्या निवडणुकीत सुद्धा गेम चेंजर ठरला, लाडली बहीण म्हणून मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरला, तोच फॅक्टर महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही गेम चेंजर ठरलेला होता। तर नागपूर खंडपीठाच्या या निकालानंतर निवडणूक आयोगावर संजय गायकवाड यांनी शेलक्या शब्दात ताशेरे ओढलेले आहेत। पाहूया आपण काय म्हणतात संजय गायकवाड। पासून जिकडे तिकडे धनुष्यबाणच आहे आणि लोकांनी ठरवून टाकलं की बुलढाण्याचा नगराध्यक्ष शिवसेनेकडे द्यायचंय आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात मतदान होत आहे। काही ठिकाणी बोगस मतदानाचे समोर आले। आता काय ते मी पण एसपीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा, आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम। आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही। काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, देऊळघाट पासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8,000 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत। माणसाने जिकाव कसं, आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की हे नाव त्यांनी काढले पाहिजे। आरोप होते की काही मतदान सगळ्याच लोकांकडे होणार, कारण इथं एक उमेदवार नाहीये। इथे खालचे जे नगरपालिकेचे नगरसेवकाचे उमेदवार आहे त्यांचे नाते गोते वगैरे सगळे घेऊन येतात। हो, खरं तर गेल्या वेळेला नगरपालिकेच्या केवळ 54% मतदान झालं होतं आणि आता नवीन प्रभाग रचना झाल्यामुळे याचा काही परिणाम होईल, टक्का घटू शकतो? नाही, टक्का वाढेल, कारण आम्ही एक मताला आम्ही टार्गेट केलं। याआधी बाहेरगावी गेलेले मतं आणण्याचं नियोजन कधी केलं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणलेलं आहे। त्याच्यामुळे 58-60 पर्यंत जायला पाहिजे। हो, मी मतदान केलं, दोघांनी केलं। गायकवाड यांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत। अतिशय शेलक्या शब्दात संजय गायकवाड या सगळ्या निकालावर भाष्य करताना दिसत आहेत। तर तिथं जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ही दृश्य आपण पाहूया। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये सरस्वती विद्यालयात दाखल होत आपला मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। बुलढाण्यातलं हे मतदान केंद्र क्रमांक 6 आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क हा बजावलाय। बुलढाण्यातल्या मतदानाची आकडेवारी देखील समोर येताना दिसतेय। आतापर्यंत 34.38% इतकं मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा हा उत्सव आणि सकाळपासूनच निवडणुकीकरता मोठ्या संख्येनं मतदार राजा हा बाहेर पडताना दिसतोय। बुलढाण्यामध्ये 34.38% इतकं मतदान झालेलं आहे। विभागवार देखील आपण मतदान टक्के, खरं तर मतदानाची टक्केवारी ही पाहणार आहोत। दुपारी 1:30 वाजेपर्यंत बुलढाण्यामध्ये 34.38% इतकं मतदान, बुलढाण्यात 26.25%
25%, चिखलीमध्ये 27.91%, जळगाव जामोदमध्ये 43.25%, खामगावमध्ये 33.97%, लोणारमध्ये 34.96%, मलकापूरमध्ये 40.38%, मेहकरमध्ये 39.22%, नांदुरामध्ये 36.35%, शेगावमध्ये 34.98%, तर सिंदखेड राजा या ठिकाणी 39.81% इतकं मतदान पार पडलंय. मोबाईल इकडे दादा. बातमी साताऱ्यातली आहे. सातारामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष पाहायला मिळतोय. पोलीस ठाण्यासमोरच या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. साताऱ्याच्या निवडणुका या तोंडावर असताना तिथं तणावपूर्ण परिस्थिती ही निर्माण झालेली होती. शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. कार्यकर्त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या देखील सुरू केलेला होता. संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, प्रभागातील निवडणूक प्रक्रिया ही थांबवावी अशी मागणी ही शिवसेनेनं केलेली आहे. तर या घटनेनंतर प्रभाग क्रमांक 5 मध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झालेली आहे. सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम अख्तर यांच्याकडून. वसीम, काय सध्या परिस्थिती आहे? सोलापूर जिल्ह्यातील 10 नगर परिषदेच्या ज्या आहेत ते मतदान आज संपन्न होतं आणि आपण सध्या मोहोळच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मोहोळ शहरामध्ये आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो की या ठिकाणी मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावरती मतदार राजा जो आहे तो मतदान करण्यासाठी जे आहे तो आलेला आहे. एकंदरीतच पाहिलं गेलं तर 1:30 पर्यंतची मतदानाची आकडेवारी जी आहे ते सध्या समोर आलेली आहे. ज्या 10 नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेमध्ये 33.80% असं जे आहे ते मतदान झालेलं आणि सर्वाधिक मतदान जे आहे ते अक्कलकोट तालुक्यातील दुधनी या नगरपालिकेमध्ये झालेलं आहे. 50.9% जे आहे असं मतदान झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आहेत या ठिकाणी शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी मतदान जे आहे ते मतदार राजा करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर कुठलाही अनुचित जो प्रकार आहे तो घडू नये आणि यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील जे आहे ते लागू या ठिकाणी लावलेला आहे. मध्ये लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर बहुतांश ठिकाणी या निवडणुकांदरम्यान कुठं राडा झालेला आहे, कुठं वादावादी झालेली आहे, तर कुठं ईव्हीएम देखील बंद पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सोलापूरमध्ये तसे काही प्रकार घडताना दिसत आहेत का? काय सध्या परिस्थिती आहे सोलापूरमध्ये? लागवी निश्चितच पाहिलं गेलं तर मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये जे आहे ते 2 ठिकाणी जे आहे ते ईव्हीएम मशीन जे आहे ते बंद पडल्या होत्या. मात्र निवडणूक अधिकाऱ्याकडून काय ते तात्काळ त्या मशीन जे आहे ते बदलण्यात आल्या आणि त्या ठिकाणी नवीन मशीन जे आहे ते लावण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अक्कलकोट या ठिकाणी देखील जे आहे ते ईव्हीएम मशीन बंद पडले होते आणि त्या ठिकाणी हे लगेच तात्काळ दुसरी मशीन त्या ठिकाणी लावण्यात आली आणि मतदान जे आहे ते आता सुरळीत पार पडतंय. मात्र यात कुठल्याही केंद्र जे आहे त्या केंद्रावरती कुठलाही अनुचित प्रकार जो होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. साधारणतः सोलापूरमध्ये किती बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे? किती बंदोबस्तावर या ठिकाणी पोलीस अधिकारी असू दे किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी तैनात आहेत? लागवी निश्चित पाहायला गेलं तर 2,500हून अधिक जे आहे ते कर्मचारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर केंद्रात देखील पोलीस बंदोबस्त आहे. केंद्राच्या बाहेर देखील आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी जो आहे तो लावलेला आहे. निश्चित आपण जर पाहिलं वसीम तर मोठ्या संख्येनं अगदी आपण मध्य प्रदेशच्या निवडणुका बघितल्या, नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या किंवा राज्यातल्या सुद्धा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका, यामध्ये मात्र महिला फॅक्टर सगळ्यात महत्वाचा ठरलेला होता, किंबहुना आपण म्हणूया गेम चेंजर ठरलेला होता. महिला वर्ग मोठ्या संख्येनं मतदान करण्याकरता घराबाहेर पडताना दिसतोय. सोलापूरमध्ये काय स्थिती आहे? लागवी निश्चित पाहायला गेलं तर सोलापूरमध्ये देखील तेच परिस्थिती आहे. सर्वाधिक महिला ज्या आहेत ते सोलापूरच्या ज्या आहेत आणि मतदानामध्ये सर्वाधिक जास्त
अधिकार जो आहे तो या ठिकाणी महिलांना मिळाला, त्यामुळे महिलांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला मतदान करताना दिसत आहे. निश्चित या ठिकाणी वसीम, जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं सकाळपासूनच बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येनं तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. तर एकूणच वसीम, आपण जर पाहिलं तर सध्या आता काय आकडेवारी समोर येताना दिसतीये मतदानाची? लागवी निश्चित पाहायला गेलं तर सोलापूरच्या 10 नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते 33.80% जे आहे ते मतदान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्याचे मी नगरपालिकेसह मी आकडेवारी सांगत आहे. अक्कलकोट या ठिकाणी जे आहे ते 37.85% झालेलं आहे. दुधनी या ठिकाणी 50.9 झालेला आहे. मैंदर्गी या ठिकाणी जे आहे ते 44.96 झालेला आहे. बार्शी या ठिकाणी 33.21 झालेला आहे. मोळ या ठिकाणी 41.38 झालेला आहे. अकलूज या ठिकाणी 38.54 झालेला आहे. कुर्डवाडी या ठिकाणी 24.10 झालेला आहे. पंढरपूर या ठिकाणी 27.75 झालेला आहे. करमाळा या ठिकाणी जे आहे ते 39.23 झालेला आहे. सांगोला या ठिकाणी 31.61 झाले. तर सर्वाधिक मतदान जर आपण सांगायचं झालं तर दुधनी या ठिकाणी 50.9% असं मतदान जे आहे ते दुधनीच्या नगरपालिकेच्या या ठिकाणी झालेलं आहे. वसीम, पण करमाळा या ठिकाणी मात्र सगळ्यात कमी हे मतदान पाहायला मिळतंय. जवळपास 21% तुम्ही जो आकडा या ठिकाणी सांगितला, 21% मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे. यामागे नेमकं काय कारण असावं, काय इतकी उदासीनता? लागवी निश्चितच आपण पाहायला गेलं तर हे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत आणि जे वार्ड जे दिलेले आहेत त्या वार्डमध्ये जे आहे ते कमी प्रमाणात जो आहे तो मतदार राज्य असतो आणि त्या अनुषंगाने जे आहे ते मतदानाचा टक्का जो आहे तो कमी पाहायला आपल्याला या ठिकाणी आता मिळाला आहे. कारण दुपारचं सत्र जे आहे ते सुरू आहे आणि दुपारच्या वेळेस जे आहे मतदार राजा मतदानासाठी जो आहे तो बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र 4च्या नंतर जो आहे तो मतदार राजा पुन्हा एकदा मतदानासाठी बाहेर निघाले आणि हे आकडेवारी जे आहे ते पुन्हा एकदा वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. अगदी वसीम, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. आपण थेट सोलापूर मधली ही दृश्य या क्षणी पाहत होतो. सोलापूरमध्ये सर्वात कमी मतदान आतापर्यंत करमाळ्यामध्ये झालेलं आहे, तर अर्थात दुधनीमध्ये सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी ही पाहायला मिळते. राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा उत्साह आहे. बहुतांश ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी काही ठिकाणी राडा झालेला आहे, काही ठिकाणी ईव्हीएम या बंद पडण्याच्या घटना या घडलेल्या आहेत. महिला देखील मोठ्या संख्येनं मतदानाकरता बाहेर पडताना दिसत आहेत. तर बदलापूरच्या घटनेवर वामन म्हात्रे यांनी देखील भाष्य केलेलं आहे. किसन कथोरे यांचं वय झालंय म्हणून ते असं बोलतायत, असं वामन म्हात्रेंचं म्हणणं आहे. पाहूया. अरे 25 वर्ष त्यांनी काय केलं? 25 वर्षानंतर तो आज शेवटच्या क्षणाला बोलतो भ्रष्टाचार. म्हणजे त्यांचं वय झालंय आणि वय झाल्यानंतर तुम्हाला माहिती एखादा माणूस साठरल्यानंतर काय पण भयकतो, ही अवस्था त्यांची झालेली आहे म्हणून ते बोलतात. अरे 25 वर्ष त्यांनी काय केलं? 25 वर्षानंतर तो आज शेवटच्या क्षणाला बोलतो भ्रष्टाचार. म्हणजे त्यांचं वय झालंय आणि वय झाल्यानंतर तुम्हाला माहिती एखादा माणूस साठरल्यानंतर काय पण भयकतो, ही अवस्था त्यांची झालेली आहे म्हणून ते बोलतात. तर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आता 21 डिसेंबरला लागणार आहे. या मुद्द्यावर गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. गुलाबराव पाटील यांनी हा निकाल पुढे ढकलल्यानंतर आता भाष्य केलेलं आहे. नगरपंचायतीच्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल खरं तर उद्या लागणार होता, पण तो निकाल 21 डिसेंबरला लागेल. पडलेले आहे. हायकोर्टाने या ठिकाणी 21 तारखेपर्यंत
निकालाची तारीख दिली आहे. 21 तारखेला त्याच्या 18 नगरपालिकेचा जो निकाल होता तो निकाल राखीव ठेवल्यामुळे त्यांनी ते निवडणुका घेतल्यानंतरच निकाल जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता कोर्टाचा विषय आणि कोर्टाचा विषय सगळ्यांना मान्य करावा लागतो. सर्वच ठिकाणी जे आहे भाजपकडून पैसे वाटण्याचा आरोप केला जातोय राज्यामध्ये या निवडणुकांमध्ये. हे आता आरोप करणाऱ्यांचं काम आरोपच करायचं असतं ना. शेवटी प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन असतात. त्यामुळे काही ठिकाणी असेल काही ठिकाणी नसेल. शेवटी पोलीस यंत्रणा आहे, सगळ्या गोष्टी आहे. ठाकरे गटाचे आमदार म्हणतात वैभव की काल सिंधुदुर्गमध्ये एकनाथ शिंदेने बॅग आणल्या पैशाच्या, एकनाथ शिंदेने बॅग आणल्या पैशाच्या सिंधुदुर्गमध्ये असं म्हणतात वैभव. त्यांनी पकडायला पाहिजे एखादी बॅग त्यांची. काय वाटतं बुम्मा कोण कोणाला जाईल असं वाटतंय? बघा मतदान आहे, अजून सुरू आहे, संध्याकाळपर्यंत समजेल. बहुराष्ट्रवादी उभी ढेकलेली आहे नशिराबादमध्ये. युती विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतो आहे. काल देखील तुमच्यावरती या ठिकाणी देवकरांनी टीका केलेली आहे की अजित पवार या ठिकाणी त्यांच्याच सत्तेमध्ये आहे, त्यांनी असं बोलणं उचित नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे माझी त्यांनी ती नसून काम नाही करू शकत असं त्यांचं म्हणणं होतं. नाही ते आता राष्ट्रवादी चालू गेले. आता 10 दिवस झाले त्यांना राष्ट्रवादीचं. त्यामुळे त्यांनी मला काही सांगण्याची गरज नाहीये. पहिले आपण कोण होतात, कुठे होतात याचा विचार करा. शरद पवारांना धोका देऊन आता अजित पवार बढाई मारण्यामध्ये तुम्हाला त्यांच्या जवळ जायचं आहे आणि तुमचे भ्रष्टाचार दाबायचे आहे म्हणून अजित पवारांची तुम्ही आता बढाई मारताय. अजित पवार सत्तेत आहे तर आम्ही बी त्यांना सत्तेत बसवलंय ना, असं थोडी होते. हो, तो वादग्रस्त वक्तव्य करणारे निवडणूक आयोगाच्या गडामध्ये तुमचं देखील नाव त्याच्यामध्ये आलंय. निवडणुकांमध्ये वादग्रस्त वक्तव्य घेऊ द्या ना. मी काय बोललो, लक्ष्मीचा अर्थ काय समजला का तुम्हाला? माय बहीण सुद्धा लक्ष्मी असते. ठीक आहे. हो, अजितदादा बोलले की जोपर्यंत नाशिकचा कोणी पालकमंत्री नाही तोपर्यंत मीच पालकमंत्री आहे नाशिकचा. कोण अजित म्हणाले? पवार बोलले असं. ते आता उपमुख्यमंत्री, त्यांचा जो बोलण्याचा अधिकार आहे बाबा. चला, की जे निकाल होते ते लांबणीवर पडलेले आहे. हायकोर्टाने या असाच सुरू राहील. माझा सहकारी अजिंक्य सोबत घेतो अगदी छोटासा ब्रेक.